नमस्कार मंडळी, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत आहे। आज आम्ही गेलो होतो चांदवड येथील सुप्रसिद्ध रेणुका मातेचं दर्शन घेण्यासाठी। तर म्हटलं त्याचा व्हिडिओ बनवावा आणि त्याचं दर्शनही तुम्हाला द्यावं, म्हणून व्हिडिओस आपण सुरुवात करूया। इथे बघू शकता तुम्ही, हे डोंगराच्या अलीकडे हे रेणुका मातेचं मंदिर आहे। इकडे हे वरती चंद्रेश्वरचं मंदिर आहे। इथे बघू शकता, हे अशा मोकळ्या आवारामध्ये हे छान असं रेणुका मातेचं मंदिर आहे। तिथे आज खूप प्रचंड गर्दी होती। बघू शकता, हे मध्ये आज जाण्याचा मार्ग आहे। इथून समोरून स्पष्ट असं हे मंदिराचं रेणुका मातेचं आपल्याला दर्शन होतं। त्यानंतर इथून हे आपण रांगेमध्ये जाऊन असं इथे हे रेणुका मातेचं दर्शन घेऊया। बघू शकतो तुम्ही, असं इथून आपण जाण्यासाठी सुरुवात करायची आहे। त्यानंतर इथे हे खाली उतरून आणि मध्ये म्हणजे प्राचीन काळामध्ये हे मंदिर पूर्ण अशा दगडाच्या कोरीव कामामध्ये बनवलेलं आहे। इथे हे हनुमानाचं असं छोटंसं मंदिर आहे। त्यानंतर इथे महादेवाची छोटीशी पिंड आहे। हे मंदिर असं डोंगराच्या खाली बनवलेलं आहे। पूर्वी याच्यावरून गाड्या जात होत्या, त्यानंतर थोडंसं त्याच्यामध्ये बांधकामामध्ये सुधारणा करण्यात आली आहे आणि रस्ता हा दुसरी बाजूने केला आहे। नाहीतर पहिले मस्त रेणुका मातेचं मंदिर असं खाली वरून गाड्या जात होत्या। हे बघा, तुम्ही सुद्धा घ्या रेणुका मातेचं दर्शन। आणि इथे हे असं बाहेर जाण्याचा मार्ग आहे। बघू शकता तुम्ही, पूर्ण असं हे दगडामध्ये कोरीव काम करून असं हे मंदिर बनवलेलं आहे। खूप छान असं वाटतं हे मंदिर। हे बघा, घ्या तुम्ही पण दर्शन घ्या। खूप छान आहे रेणुका मातेची मूर्ती, ही एकदम अशी प्रसन्न मूर्ती आहे। हे त्याचा बाहेरचा पूर्ण परिसर आहे। सर्व भाविक भक्त इथे दर्शन घेऊन आणि शांत असे बसलेले आहेत। त्यानंतर रेणुका मातेच्या मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पूर्ण असा हिरवा असा डोंगर पूर्ण नटलेला आहे। आणि तिकडे वरती हे चंद्रेश्वरचं मंदिर आहे। पूर्वी तिकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता, तर डोंगरावरूनच चढून जात होते, पण आता रस्ता झालेला आहे, त्यामुळे गाड्या सुद्धा तिथे जातात। आणि ही बघा, हे बाहेर आहे ही दीपमाळ, आणि हा आहे आजूबाजूचा परिसर। खूप छान, इथून जर उभं राहिलं तर पूर्ण आपल्याला चांदवड असं इथून दिसून जातं। नवरात्रांमध्ये इथे खूप गर्दी असते, खूप छान वाटतं। पूर्ण यात्रा भरलेली असते इथे, पूर्ण अशी प्रचंड अशी गर्दी असते। हा आहे मंदिराच्या बाहेरचा पूर्ण परिसर। बघू शकता तुम्ही, जर कधी आलात तर नक्की चांदवडच्या रेणुका मातेचं दर्शन घ्यायला विसरू नका। खूप छान हा आजूबाजूचा परिसर आहे। ज्यावेळेस यात्रा भरते त्यावेळेस इथून पूर्ण अशा रांगा लागलेल्या असतात पूर्ण रस्त्यापर्यंत।